कोल्हापूर ही पैलवानांची नगरी आहे. त्यात पुरुष असोत किंवा महिला पैलवानकी क्षेत्रात आपले नाव कमावण्यात नेहमी प्रयत्नशील असतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी मूळचा सोलापूरचा पण कोल्हापूर ही कर्मभूमी असणारा सिकंदर शेख हा महाराष्ट्र केसरी गदेचा मानकरी ठरला होता. त्यातच आता कोल्हापूरची कन्या शिरोळची पैलवान अमृता पुजारी हिने दुसरी महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावलाय. नुकत्याच या स्पर्धा चंद्रपूर येथे पार पडल्या. सध्या मी लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल मुरगुड येथे गेली 3 ते 4 वर्ष सराव करत असून माझे गुरु श्री दादासाहेब लवटे NIS आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच व वस्ताद सुखदेव येरुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी सराव करते. या सेंटरमध्ये 55 मुली महाराष्ट्र व इतर राज्यातील सराव करतात व आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या स्वाती शिंदे व नंदिनी साळुंखे यांच्यासोबत मी रोज सराव करते. या स्पर्धेमध्ये सेमीफायनलला आंतरराष्ट्रीय मल्ल भाग्यश्री फंड तिला सेमीफायनलमध्ये पराभूत केले व अंतिम फेरीत गतवर्षीची महाराष्ट्र केसरी असणारी प्रतीक्षा बागडी हिला पराभूत करून महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली. याचा मला फार आनंद झाला. हे यश संपादन करत असताना या संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार संजयदादा मंडलिक, वीरेंद्र भैया व आई वडील यांचे खूप प्रोत्साहन लाभले. परंतु येथेच न थांबता राजस्थान येथे होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्यासाठीची तयारी सुरू असून पुढील काळात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्याचे माझे ध्येय आहे. या वर्षीची तिनं महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावर घेऊन एक फार मोठा इतिहास म्हणायला काय हरकत नाही. कारण कोल्हापूर जिल्ह्याला तिनं पहिलीच ही गदा दिली महिलाची. आणि दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी जो काय थोडक्यात तिची संधी हुकली होती ती या वर्षी तिनं ती संधीचं सोनं करत तिनं चांगल्या पद्धतीचा सराव केला. त्यामध्ये वेगवेगळं टेक्निक प्रॅक्टिस असेल, वेट ट्रेनिंग असेल, रनिंग असेल आणि जो प्रतिस्पर्धी तिचं मागच्या वर्षी कोणाबरोबर कुस्त्या झाल्या होत्या, या वर्षी कोणाबरोबर होणार आहेत, या वर्षी कोण कोण उतरणार आहे खुल्या गटासाठी, याचा परिपूर्ण अभ्यास करून त्यामध्ये आम्ही तिच्यात तशा पद्धतीनं बदल केला. आहारात असेल, तिचं पाठीमागच्या वर्षीच्या तुलनेत असणारं जे काय या वर्षीचं वजन होतं, मागच्या वर्षी वजन कमी होतं तिचं, या वर्षी तिचं वजन वाढवून त्याला चांगल्या पद्धतीचा फिटनेस आणून म्हणूनच ती या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरीचा किताब घेऊ शकली. मुलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कठोर परिश्रम करत हे यश खेचून आणलंय. त्यामुळे आमच्या परिवारासह गावचे देखील नाव तिने मोठं केलंय, असे मत अमृताचे वडील शशिकांत पुजारी यांनी व्यक्त केलंय. दरम्यान अमृताच्या या यशामुळे गावासह कोल्हापूर जिल्ह्याची मान उंचावली आहे. लोकल 18साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.